तर टोमॅटोची चटणी करण्यासाठी इथे मी घेतले होते अर्थात टोमॅटो, लसूण, शेंगदाणे, जिरे आणि मिरच्या मी थोड्याशा कमी घेतल्या होत्या कारण त्या डार्क ग्रीन मिरच्या होत्या. आणि इथे मी गूळ आणि कोथिंबीरसुद्धा ठेवायला विसरले होते, पण मी ती नंतर घातली. कोथिंबीर तुम्ही तव्यावर ठेवून भाजू शकता किंवा मग डायरेक्ट मिक्सरमध्ये सुद्धा घालू शकता. आणि गूळ म्हणजे टोमॅटो आंबट असतात, तर चटणी थोडीशी आंबट होते, म्हणून थोडीशी गोड चव येण्यासाठी, आंबट गोड चव येण्यासाठी आपण थोडासा गूळसुद्धा ॲड करायचा आहे त्याच्यामध्ये. तर मी इथे सगळे टोमॅटो असे चिरून घेतलेत आणि इथे स्वतः बघा, म्हणजे तिला ते टोमॅटो खायचे होते. तिला मी सांगत होते की नाही ते आंबट लागतात, तरीही तिला ते खायचे होते. सो ती ते टोमॅटो खाऊन बघत होती आणि त्याची चव मला सांगत होती. आणि त्यानंतर इथे मी शक्यतो लोखंडी तवा घ्या, म्हणजे चटणीला चव अजून छान येते. सो मी इथे लोखंडाचा तवा घेतला होता, तुम्ही कढई घेतली तरी चालेल. आणि इथे मी त्याच्यात तेल घालून ना जिरं, आलं आणि लसूण, शेंगा आणि मिरच्या हे सगळं त्याच्यात घातलं होतं त्या तेलामध्ये. आणि छान थोडंसं ते फ्राय करून घेतलं. आणि त्यानंतर मग त्यामध्ये चिरून घेतलेले टोमॅटोसुद्धा घातले होते. आणि ते स्वतःने बघा, ते अर्धा एक अख्खा टोमॅटो होता ना, तो त्याच्यात घालून ठेवला होता आणि ते मला माहीतच नव्हतं, पण म्हटलं आता जाऊ दे. मग ते थोडा वाफवून घेतलं, कारण कच्ची नको लागायला म्हणजे चव त्याची, म्हणून थोडा एक 5 मिनटं त्याला वाफ काढली. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ आणि मीठ असं घालून घेतलं. गूळ आणि मीठ वरून घातलं तरी चालेल, पण मी इथेच ॲड केलं त्याच्यामध्ये. सो ते सगळं छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत ते भाजून घेतलं होतं. आणि त्यानंतर ते एका ताटात काढून घेतलं. ते छान थंड होऊ दिलं, कारण मिक्सरचं भांडं गरम होऊ शकतं आणि आपल्या हाताला चटका लागू शकतो. सो ते छान ते थंड होऊ दिलं आणि मिक्सरमधनं काढलं. इथे म्हटलं तसं कोथिंबीर ॲड करायची विसरली होती, सो मी ती कोथिंबीरसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करून घेतली. आणि मग त्याच्यानंतर चटणी इथे तयार झाली होती. आणि